₹10 माझ्यासोबत झंझट केली. 10 कमी नाही घेतले त्यानं. कुठं गेले वा सगळ्याचे सगळे? एवढ्या दूरून आली मी, येतही नाही घरातून लवकर. आणि दीपा कुठं गेली वा? तू काऊन राहिली? तू माय कुठं गेली वा? त्याला माहित नाही का मी महाकुंभातून आली म्हणून माझ्यासाठी पाणी आणा. आता घरातच बसली. जाय घेऊन ये लवकर, सगळा गळा सुकला ना माया. आई स्वयंपाक करू राहिली, मी सांगतो पाणी. हे बॅग कायले धरली वा? आणि इकडे मोठी आली तिथून इथं बसाले. महाकुंभातून आली ना मी. ते काय ते पोरगी पाणी घेऊन काय गया सुकला. हे येऊन बसली इथं तर पाणी नाही घेऊन आली. कुठं गेले वा सगळेचे सगळे? केव्हाचे आवाज देऊन राहिली मी. वारे वा, आपण एवढ्या दुरून या, हे काही घरातले कामात येत नाही. अहो पाणी आण ना माझ्यासाठी. अहो केव्हाची आली मी, चहा मांडा, पाणी द्या. सगळा गळा सुकला माया. मी केव्हाची आवाज देऊन राहिली, कामातच आहेत सगळे जण. एवढ्या दुरून आली, यायला तर माझी फिकरच नाही. त्या ऑटोवाल्याने माझ्यासोबत भांडण केलं. ₹10 इथपर्यंत आणून नाही दिलं, सोडून दिलं अर्ध्या महिन्यातच. कोण माझी आल्याबरोबर बडबड करू राहिली? तू आताच कुंभमेळ्यातून आली ना? आम्ही काम करू राहिले सगळेजण, दिसून नाही राहिले का तुले? तिथे जाऊन तू ना गंगा स्नान केलं ना? हो ना बाई, 10 डुबक्या मारून आली मी. का आजी आल्याबरोबर तू बुढीच्या पायाने लागली, तिने बोलत बसली, त्या ऑटोवाल्या संग भांडली, आणि आता घरात आल्याबरोबर कलकल चालू केली तू ना. तू शरीर तर धुवून आली, पण तू ना मन नाही धुतलं. जाय अजून एक वेळा जाय आणि मन धुवून ये.